महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊयात सुपरफास्ट आढावा। जम्मू आणि काश्मीरच्या नौगाम भागामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करताना 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे। दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 2 जवानही शहीद झालेत। काश्मीरच्या उत्तर भागात ही घुसखोरीची घटना घडली आहे। कुपवाडा जिल्ह्यात नौगाम सेक्टरमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरी करू पाहणाऱ्या दहशतवाद्यांच्या एका गटाला भारतीय सैनिकांनी हटकलं असता ही चकमक सुरू झाली। त्यात 2 दहशतवाद्यांना मारण्यात आले। सर्जिकल स्ट्राईक त्यानंतर काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमुळे पाकिस्तानसोबतचा तणाव दिवसेंदिवस वाढतोय। या पार्श्वभूमीवरती हवाई दल प्रमुख BS धनवा यांनी 12,000 अधिकाऱ्यांना पत्र लिहून सज्ज राहण्याचे आदेश दिलेत। वर्तमानातील कुठल्याही मोहिमेसाठी सगळ्यांनी सज्ज राहावं असं हवाई दल प्रमुखांनी या पत्रात म्हटलंय। हवाई दल प्रमुखांनी 30 मार्चला हे पत्र लिहिलेलं आहे। अलीकडच्या काळात हवाई दल प्रमुखांनी अशा प्रकारचं पत्र लिहिणं हे पहिल्यांदाच घडलंय। IPLच्या 10व्या मोसमाचा विजेता कोण ठरणार हे आज निश्चित होणार आहे। हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवरच्या लढाईत स्टीव्ह स्मिथच्या रायझिंग पुणेचा सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सशी होईल। पुण्यानं क्वालिफायर 1 सामन्यामध्ये मुंबईला हरवून आधीच फायनलमध्ये धडक मारली होती। मग मुंबईनं क्वालिफायर 2 सामन्यात कोलकात्याला हरवून फायनलचं तिकीट आपल्या हातून निसटू दिलं नाही। त्यामुळे आज कोण IPL जिंकणार याकडे क्रिकेट रसिकांच्या नजरा लागल्या आहेत। उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यामुळे हजारो भाविक अडकलेत, पण आता रस्ता सुरळीत झाल्यामुळे लोकांना परतीचा प्रवास करता येणं शक्य झालंय। या भूस्खलनात महाराष्ट्रातील एकूण 179 भाविक अडकलेले होते। अहमदनगरचे भाविक शुक्रवार संध्याकाळपासून काशीमठ परिसरात अडकून पडलेत। नाशिकमधील 222 भाविक केदारनाथला गेलेले होते। हे सगळे भाविक सुखरूप आहेत। प्रशासकीय सेवेत असूनही साहित्यिक अंग जपणाऱ्या ज्ञानेश्वर मुळे यांच्या हिंदी काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा दिल्लीत दिमाखात पार पडला। शांती की अफवाह है असं या काव्यसंग्रहाचं नाव आहे। कोल्हापुरातलं अब्दुल ललाट हे छोटंसं गाव ते विदेश सेवेपर्यंतच्या जीवन प्रवासात आलेले वेगवेगळे अनुभव या काव्यसंग्रहात त्यांनी शब्दबद्ध केलेत। राष्ट्रीय पुस्तक न्यास अर्थात NBTचे अध्यक्ष बलदेवभाई शर्मा यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं।